जय श्रीराम मित्रांनो. तर आज आम्ही आलो वावरात फिरायला. आवाज रेकॉर्ड होतं की नाही व्यवस्थित ते नाही माहिती. वावरात फिरायला म्हणजे शेळडांना चारायला आलतो. बकऱ्या दिसतात ना, त्यांना बांधवून टाकलं. आता त्या पण मस्तपैकी चरत राहत्या. आणि आता मी चाललो घरी. ही आमची कपाशी. एवढी झाली कपाशीच मोठी होत नाही काय माहिती. इथे शेणखत पडलं होतं. ज्या ठिकाणी शेणखत पडलं त्या ठिकाणी कपाशी चांगली आहे. कपाशीला धोड्याही आल्यात, फुलं आहेत, एकदम पाते फुटलेले चांगले. आणि वावरात गवत बघा, गवत इतकं गवत झालंय, नको करून टाकलं गवतानी. आणि इथं कांदे सापडत नाही. कांद्यामध्ये इतकं गवत झालंय, गवत आणि वैताग आणून सोडला. तुमच्याही वावरात किती गवत आहे कमेंट करून नक्की कळवा. हे आमची कपाशी. हे नजर जाते तिथपर्यंत कपाशी आपलीच आहे. कॅमेऱ्याची नजरच बारीक आहे जरा. आणि ते आमचं शेड घरचं. ठिबकच्या नळ्या पसरवल्या होत्या. ठिबक नाही येत, तुषार आहे. रेन पाईप बोलतात याला. रेन पाईप पसरवलं होतं पण पाऊसच येतो त्याच्यामुळे गरजच नाही लागली चालू करायची. पाऊस बऱ्यापैकी झाला पण गवतच कमी होत नाही आहे. फवारणी केली गवताची तरी कमी नाही होत. आणि अजून काही बंडल पडले तर पसरायचे. जर पाऊस नाही आला तर हेच पसरवून पाणी सोडावं लागेल. गवत हे गिन्ने गवत तोडून गायांना खायला घालायचं. या प्रकारचं गिन्ने गवत आहे. आणि ह्या दिसतात गाया. या गायांना खाऊ घालायचं. तर मी तोडतो गवत. तर मग बाकी काही नाही, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.